अशा पद्धतीचा पानांना प्रॉब्लेम दिसत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आल्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे। प्लॉट एकदम व्यवस्थित आहे, पण प्लॉट मधला एक 10 ते 15 85 गुंठ्याचा टोटल प्लॉट आहे। 10 ते 15 गुंठ क्षेत्रामध्येच हा प्रॉब्लेम जो आहे, जो पानांना आलेला करपा, अशा पद्धतीचा पानांना प्रॉब्लेम दिसत आहे। याच्यावरती काय सोल्युशन आहे किंवा शेतकऱ्यांनी काय फवारणी करायची किंवा ड्रिपद्वारे कोणतं खताचं शेड्यूल सोडायचं याची माहिती आपण घेणार आहे। आणि हा प्रॉब्लेम कशामुळे येतो, तर मुख्यत्वे हा जो प्रॉब्लेम दिसतोय आपल्याला या प्लॉटमध्ये, पूर्ण प्लॉट एकदम व्यवस्थित आहे। त्या बाजूने प्लॉट चांगला आहे, सर्व प्लॉट व्यवस्थित आहे। फक्त इथं खडकाळ जमीन, मुरमाड जमीन असल्यामुळे पोटॅशची डिफिशियन्सी जास्त प्रमाणात दाखवत आहे। तर याच्यावरती आपण ड्रिपद्वारे या पिकाला सोडणार आहे आता 13-00-45 एकरी 6 किलो, त्यासोबत कॉम्बिकॅल कॅल्शियम बोरॉन येतं ते एकरी 4 किलो, सोबतच बोरॉन 500 ग्रॅम आणि सिबॉन ऑर्गॅनिक कार्बन एकरी 1 लिटर याचं ड्रिपद्वारे शेड्यूल घेणार आहे। तसेच वरून पानावरती फवारणीमध्ये आपण 13-00-45 प्रतिपंपाला प्रति लिटर 6 ग्रॅम, सोबतच कॅल्प्रो प्रति लिटर 2 ग्रॅम, झिलबोर प्रति लिटर 2 ग्रॅम, तसेच ॲक्टिव्हॉन प्रति लिटर 0.75 ml याची फवारणी आपण पानावरती व्यवस्थित पद्धतीने घेणार आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये हा जो प्रॉब्लेम झालेला आहे हा प्रॉब्लेम पूर्णपणे क्लिअर होऊन आपल्या पिकाला काळोखी चांगली येईल, तसेच आपलं आलं पीक अतिशय चांगलं उत्तमरित्या व्यवस्थित डेव्हलप होईल। धन्यवाद।